तर हे बघा, हे माझं सेकंड चॅनल आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा। मी तुम्हाला सर्व प्रूफ दाखवते की माझं चॅनल कसं मोनोटाईज झालं फक्त 9 महिन्यामध्ये, आणि ते सुद्धा मी तुम्हाला सर्व दाखवते की किती कमी व्ह्यूज आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओला, आणि फक्त एका व्हिडिओने इतकी कमाल केली की माझं पूर्ण वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे। हे बघा, मी तुम्हाला प्रूफ दाखवते। हे बघा, तुम्ही बघू शकता, सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते किती कमी व्ह्यूज आहेत। हे बघा, आणि फक्त एका व्हिडिओला इतके व्ह्यूज मिळाले, आणि त्याचा वॉच टाइम सुद्धा इतका मिळाला की त्यामुळे 2 महिन्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवते। तर हा बघा, हा तो व्हिडिओ आहे जो इतका व्हायरल झाला, आणि मी तुम्हाला खरं सांगते, प्रूफ दाखवते मी तुम्हाला। मी याचं सर्व तुम्हाला डिटेल्स दाखवणार आहे की या एका व्हिडिओमुळे माझं चॅनल कसं मोनोटाईज झालं आणि किती सबस्क्रायबर मिळाले, मी तुम्हाला सर्व दाखवते। हे बघा, तुम्ही बघू शकताय, 33,400 याला व्ह्यूज मिळालेले आहेत। 2 महिन्याच्या पूर्वीचा व्हिडिओ आहे, आणि 1,100 वॉच टाइम मिळालेला आहे, आणि 90 मला सबस्क्रायबर मिळालेले आहेत एका व्हिडिओमुळे। आणि आता 2-3 दिवस झालेले आहेत माझं चॅनल मोनोटाईज होऊन फुल मोनोटाईज झालेलं आहे, आणि फक्त 9 महिन्यामध्ये। आणि याचा रेव्हेन्यू बघा, ह्या एका व्हिडिओचा रेव्हेन्यू 4 झालेला आहे, आणि हा 4 याच्यासाठी झालेला आहे कारण आपलं चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर आपले डॉलर बनणं सुरू होतं। तर हा मोनोटाईज होण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे रेव्हेन्यू इतके कमी आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की इतके व्ह्यूज आहे आणि रेव्हेन्यू इतका कसा कमी आहे, तर 3च दिवस झाले त्यामुळे इतका रेव्हेन्यू याला मिळालेला आहे। आणि मी तुम्हाला आता अर्न मध्ये दाखवते विथ प्रूफ। आणि हे बघा, माझं चॅनल फुल्ली मोनोटाईज झालेलं आहे। तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश होता की जे काही छोटे युट्यूबर आहेत त्यांनी अजिबात निराश होऊ नये। हे बघा, माझ्या चॅनलवरतीचे मी तुम्हाला व्ह्यूज दाखवते, इतके कमी आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, कुठे 4 आहे, कुठे 10 आहेत, कुठे 15 आहेत, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवणं सोडलं नाही अजिबात। तर माझा तुम्हाला एकच सांगणं आहे, जे काही छोटे युट्यूबर आहेत त्यांनी अजिबात निराश होऊ नका। कमी व्ह्यूज आले तर कोणी काय करतात की आता इतकी मेहनत घेतली, कमी व्ह्यूज आले तर आता आपण चॅनल बंद करून द्यायचं, असा वगैरे विचार करतात। तर तसा अजिबात विचार करू नका, कारण मी कंटिन्यू तुमचा व्हिडिओ टाकत जा। मी पण कंटिन्यू टाकत गेली, कारण मला माहिती होतं आपण इमानदारीने मेहनत केली आणि कॉन्टेंट जर आपलं स्वतःचं असलं, रिअल असलं, की एक ना एक दिवस यश नक्की मिळतं। त्यामुळे मी व्हिडिओ टाकत गेली, आणि एक दिवस माझा व्हिडिओ व्हायरल गेला आणि माझं चॅनल फुली मोनोटाईज झालं, कोणतेही प्रॉब्लेम आलेले नाही। तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा। तुम्ही युट्यूबवर आलेले आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, व्हिडिओ टाका, इमानदारीने टाका, कॉन्टेंट तुमचं ओरिजिनल ठेवा, तुम्हाला सुद्धा यश एक दिवस नक्की मिळेल। हाच माझा उद्देश होता की तुम्हाला सांगणे असं की तुम्ही अजिबात डिमोटिवेट होऊ नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। मी आणखी तुम्हाला काही अशा ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी, मोनोटाईज होण्यासाठी आणि वॉच टाइम वाढण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते मी संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, अजिबात बोर करणार नाही। त्यामुळे स्किप करू नका, फुल वॉच करा। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब चॅनल जर तुम्ही सुरू केलेला आहे ना, तर भरपूर पेशन्स घेऊनच तुम्ही इथे या। म्हणजे असं नाही की आज व्हिडिओ टाकला तर व्हायरल गेलाच पाहिजे, उद्या गेलाच पाहिजे। बघा, चॅनल सुरू केल्यानंतर 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही पैसे म्हणजे तुमच्या हातात पैसे येतील याचा विचारच सोडून द्या। तुम्ही फक्त मेहनत करा, फक्त मेहनत करा, तुम्हाला एका वर्षामध्ये नक्की यश मिळेल। तर हे माझं सेकंड चॅनल आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा। माझं पहिलं चॅनल होतं मराठी किचन विथ मनीषा, होतं म्हणजे आहेच, तुम्हाला माहित असेल तर। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ते चॅनल सुद्धा मोनोटाईज झालेलं आहे, पेमेंट सुद्धा आलेलं आहे, आणि ते चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर मी हे चॅनल सुरू केलं, कारण मला 4 वर्ष झाले युट्यूबवर येऊन, आणि पुष्कळ गोष्टी मी ज्या आहे ना अनुभवातून शिकलेली आहे। त्यामुळेच मी त्या सगळं माझे जे अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कुणीही सांगत नाही। त्यामुळे तुमच्या काही क्वेरीज असतील ना, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता। मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईन, आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील वॉच टाइम वाढवण्यासाठी, चॅनल ग्रो करण्यासाठी, तर तुम्ही मला नक्की सांगू शकता। मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल। मला जेवढी काही माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल। तर पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगते की इथे आलं की तुम्हाला भरपूर पेशन्स घेऊनच तुम्हाला इथे यावं लागेल। 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही विचारच सोडून द्या की तुम्हाला इथून काही मिळेल, पैसे मिळतील किंवा काही मिळतील। फक्त आपण कन्सिस्टन्सी ठेवायची। आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर तुम्हाला सांगते की रोज उठून व्हिडिओज टाकणे असा नाही,
तर तुम्ही आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकू शकता किंवा 3 व्हिडिओ टाकू शकता. जर तुम्हाला नाहीच वेळ मिळाला ना, तुम्ही जॉब करणारा असाल किंवा मग वर्किंग वुमन असाल किंवा मग तुमचे मुलं लहान असतील, घरच्या जबाबदाऱ्या असतील, तुम्हाला वेळ नाहीच मिळत असेल, तर तुम्ही आठवड्याचा 1 व्हिडिओ टाकला ना तरीही चालतो. पण तो व्हिडिओ ना त्या दिवशी गेला पाहिजे. म्हणजे आठवड्यातून जर तुम्ही आता मंडे ठरवला, सोमवार ठरवला, तर सोमवारी तुमचा व्हिडिओ गेलाच पाहिजे. ही एक गोष्ट. पुन्हा एक दुसरी गोष्ट ही आहे की एक फिक्स टाइम ठेवा. आता फिक्स टाइम कसा बघायचा, कोणत्या वेळेला आपला व्हिडिओ म्हणजे आपण टाकायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कोणत्या वेळेला आपण व्हिडिओ टाकायचा, आपले ऑडियन्स जे आहेत ना किंवा ऍक्टिव्ह राहतात ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगते. बऱ्याचशा जणांना माहिती सुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. अॅनालिटिक्स मध्ये जायचं, ऑडियन्सवर क्लिक करायचं. हे बघा, ऑडियन्सवर क्लिक केल्यानंतर ही लाईन अशी वर घ्यायची आणि हे बघा, वेन युअर व्ह्युअर्स आर ऑन युट्यूब. तर हा जो आहे ना बॉक्स, हे बघा, याच्यामध्ये जी डार्क लाईन असेल ना त्या डार्क लाईनवर इकडे बघा हे टाइम दिलेला आहे. कोणत्या वेळेला तुमची डार्क लाईन आहे जास्त त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ टाकायचा. म्हणजे जनरली तर दुपारच्या वेळेला मोस्टली लेडीज वगैरे फ्री असतात. तर बघा तुमचे कोणत्या एजच्या, कोणत्या ग्रुपच्या म्हणजे एज मधल्या कोणत्या लेडीज बघत आहेत की जेंट्स बघत आहेत आणि कोणत्या एज मधले बघत आहेत ते बघा तुम्ही. मोस्टली जे आहेत ना लेडीज वगैरे कामं वगैरे झाल्यानंतर दुपारी 12 ते 6 मध्ये फ्री असतात, तर त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ टाकू शकता लेडीज असाल तर. हा जो आहे ना चार्ट बघायचा, याच्यामध्ये तुमची कोणती डार्क लाईन आहे ते चेक करायची आणि त्यावेळेला व्हिडिओ टाकायचा. एक महत्वाची गोष्ट की कुणाची व्हिडिओ चोरून टाकायची नाही, कुणाचा थंबनेल घ्यायचा नाही, कुणाचं टायटल घ्यायचं नाही. सर्व आपलं ओरिजिनल असलं पाहिजे. आणि का आपण दुसऱ्याचं चोरून घ्यायचं, आपल्यामध्ये एवढं टॅलेंट आहे आणि प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असतं. गरज आहे फक्त ते टॅलेंट ओळखायची. तर ते टॅलेंट तुम्ही ओळखा. तुमच्यामध्ये सुद्धा काही ना काही टॅलेंट नक्कीच आहे, 100% आहे. फक्त तुम्ही ते ओळखा आणि स्वतःचं कॉन्टेंट बनवा, स्वतःचं टायटल बनवा, स्वतःचं थंबनेल बनवा. आता ह्या सर्व गोष्टी शिकावं लागतात. मला सुद्धा काहीही अजिबात झिरो माहिती होती. मी सुद्धा या युट्यूबच्या जगामध्ये येऊन सर्व गोष्टी शिकलेली आहे आणि खूप बऱ्याचशा गोष्टी इथे शिकण्यासारख्या आहेत. तर तुम्ही शिका, व्हिडिओज बघा, टेक व्हिडिओज बघा. माझा तर काही टेक व्हिडिओ नाही आहे. फक्त माझं आता माझं चॅनल मोनेटाईज झालं तर माझा फक्त एवढाच उद्देश होता की जे काही छोटे युट्यूबर आहेत वॉच टाइम कंप्लीट न झाल्यामुळे खूप हताश निराश होतात. मी सुद्धा झाली होती, कारण माझं पहिलं चॅनल जे आहे ना मोनेटाईज होण्यासाठी बराच वेळ लागला होता. मला लाईव्ह वगैरे घ्यावी लागली होती. तर त्यामुळे मी छोट्या क्रिएटरसाठी मेन म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता की तुम्ही अजिबात हताश होऊ नका, कन्सिस्टन्सी ठेवा, रेग्युलर व्हिडिओ टाका आणि तुमचा कॉन्टेंट जो आहे ना तुमचा रिअल असला पाहिजे. व्हॉइसमध्ये जर तुमच्या टाकत असाल ना तर एकदम बेस्ट आहे आणि जर तुमचा फेसमध्ये दाखवत असाल ना तर एकदम बेस्ट आहे. अल्गोरिदमला फेस आणि व्हॅल्यू म्हणजे तुमचा जो व्हॉइस आहे ना, व्हॉइस आणि तुमचा आवाज हे जे असलेला तुमच्या व्हिडिओमध्ये तर त्याला अल्गोरिदम जास्त पुश करतो. तर ह्या गोष्टी तुम्ही ज्या आहे ना फॉलो करा. आता पुन्हा एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते की शॉर्ट्स. तर शॉर्ट्स तुम्ही डेली 1 टाका, 2 टाकत असाल तर एकदम बेस्ट. आणि शॉर्ट्स टाकण्याचा सुद्धा टाइम फिक्स करा. आणि शॉर्ट्स टाकण्याचे मी तुम्हाला 2 फायदे सांगते. बघा, शॉर्ट्स टाकल्यामुळे काय होतं की सबस्क्रायबर जे आहेत ना ऑटोमॅटिकली वाढतात. आता असं पहिले कसं होतं की छोटे युट्यूबर काय करायचे, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी कोणतेही जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना तुम्ही मला सबस्क्रायबर करा, मी तुम्हाला सबस्क्रायबर करते. तर असं अजिबात करू नका, चुकूनही करू नका. आणि पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमच्या रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला म्हणा किंवा कॉलनीतल्या कोणत्या तुमच्या बायका असतील ना ओळखीच्या, त्यांना अजिबात सांगू नका. कुणाला म्हणजे कुणालाच सांगू नका. घरचे तुमचे सदस्य आहेत ना त्यांना सुद्धा सांगू नका. काही एक उपयोग होणार नाही. ते लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील पण ते व्हिडिओ तुमचे अजिबात बघणार नाही. लाईक करण्याचं तर विसरूनच जा. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं सोडूनच द्या. जे तुमचे लॉयल ऑडियन्स असतात ना ते तुम्हाला ऑटोमॅटिकली सबस्क्रायबर करतात. ते तुमचे खरे ऑडियन्स असतात, ते ऍक्टिव्ह असतात आणि तेच तुमचा व्हिडिओ बघून तुम्हाला लाईक सुद्धा करणार. तर शॉर्ट्स टाकण्याचा एक फायदा आहे की सबस्क्रायबर वाढतात आणि ते आपले खरे सबस्क्रायबर असतात. ते तुमचे व्हिडिओ सुद्धा बघणार आणि तुम्हाला लाईक सुद्धा करणार. आणि हे जे असतात ना बाकीचे सबस्क्रायबर करतात आणि व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे काय होतं की आपल्या चॅनलची जी आहे ना रीच कमी होते. कारण काय असतं, मी तुम्हाला एक गोष्ट यामधील सांगते की जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ना तेव्हा अल्गोरिदम काय करतं की आपल्याला आपले जे सबस्क्रायबर असतात, आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्याकडे आपला व्हिडिओ पाठवतो.
आता त्या सबस्क्रायबर केलेल्या व्यक्तीनेच आपला व्हिडिओ बघितला नाही तर अल्गोरिदमला काय वाटतं की हा फालतू व्हिडिओ आहे, मग ते पुश करत नाही. त्यामुळे आपला एक तोटा होतो की सबस्क्रायबर करून ठेवतात आपले जे ओळखीचे लोक वगैरे आहे किंवा रिलेटिव्ह आहे आणि मग व्हिडिओ बघत नाही, तर मग आपल्या चॅनलची जी आहे ना रीच कमी होते. त्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका. शॉर्ट्स टाका, ऑटोमॅटिकली तुमचे सबस्क्रायबर वाढतात. हे मी माझ्या अनुभवातून सांगते, कारण हा जो माझा चॅनल आहे ना, मी कोणालाच सांगितलं नाही. ऑटोमॅटिकली सबस्क्रायबर वाढले आणि ते व्हिडिओ बघतात सुद्धा, लाईक सुद्धा करतात. आता कोणता व्हिडिओ व्हायरल होत नाही, पण व्हिडिओ जर आपण रेग्युलरली टाकत गेला ना तर एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर वॉच टाइम मिळतो. आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. तर शॉर्ट्स नक्की टाका, डेली 1 टाका किंवा 2 टाका आणि तुमचा जो टॉपिक आहे ना त्या टॉपिकशी रिलेटेड टाका. काही म्हणजे ट्रेंड सुरू आहे तर त्याचा टाकला असं अजिबात करू नका. तुमचा जो टॉपिक आहे ना, चॅनलचा जो टॉपिक आहे, तुमचं जे निश आहे त्याला अनुसरूनच तुम्ही शॉर्ट्स टाका. शॉर्ट्समुळे तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर मिळणार, तुमच्या चॅनलची रीच वाढणार. आता रीच कशी वाढणार, तर चॅनलच्या खाली रिलेटेड व्हिडिओ असते, म्हणजे शॉर्ट्स जेव्हा टाकता तुम्ही तिथे त्याच्या खाली असते ना रिलेटेड व्हिडिओ, तर तुम्हाला माहितच आहे. तर त्या रिलेटेड व्हिडिओमध्ये आपला लॉंग व्हिडिओ टाकून ठेवायचा. मग आता 100 लोकांनी तुमचा शॉर्ट्स बघितला, त्याच्यामधील 5 किंवा 10 लोकांनी जरी तुमचा लॉंग व्हिडिओ बघितला, तर अशा पद्धतीने काय होतात की शॉर्ट्स मधून तुमच्या लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी ऑडियन्स येतात आणि मग सबस्क्रायबर करतात आणि अशा पद्धतीने चॅनलला सबस्क्रायबर सुद्धा मिळतात आणि मग तुमचा वॉच टाइम सुद्धा वाढतो. तर ह्या काही गोष्टी होत्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तर अजिबात हताश होऊ नका. मी तुम्हाला प्रूफ दाखवलेला आहे की माझं चॅनल 9 महिन्यामध्ये कसं ग्रो झालं. इतके कमी व्ह्यूज होऊन बघा ना, काही व्हिडिओला 4 व्ह्यूज 5 व्ह्यूज. तुम्ही माझं चॅनल चेक करून बघा, सुपर फूड हॅक्स बाय मनीषा. जर तुम्ही सबस्क्रायबर नसेल केलं तर, सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल बघून तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर मोटिवेशन मिळेल. काही व्हिडिओला तर 0 म्हणजे अजिबात कोणी बघितलेच नाहीये असे व्हिडिओ आहे, पण मी टाकत गेली, कन्सिस्टन्सी ठेवत गेली, तर त्यामुळे एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझा वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे. आणि अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मी माझ्या चॅनलमध्ये हेल्दी टिप्स, लाईफ टिप्स, किचन टिप्स टाकत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत तुम्ही जो मला सपोर्ट केलेला आहे यापुढे सुद्धा छान असा सपोर्ट करा आणि लवकरच माझे $10 जमतील आणि आपलं जे गुगल ऍडसेन्स पिन सुद्धा येईल तुमच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं आहे ना ऑलरेडी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आय होप तुम्हाला थोडं तरी यामधून मोटिवेशन मिळालेलं असेल ना. तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अजिबात हताश होऊ नका, निराश होऊ नका. आपले व्हिडिओ टाकत जा आणि मेहनत करत जा. तुमच्या मेहनतीला एक दिवस नक्की यश मिळेल आणि जर पुन्हा एक तुमच्या काही क्वेरीज असतील ना तर तुम्ही मला नक्की सांगा. मी त्याला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, मला जेवढी माहिती आहे तेवढी. ठीक आहे, मग चला आता बाय बाय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय.